उशेचा दीपापर्यंतचा प्रवास. कोकणातील निसर्गरम्य अशा गुहागर जवळच्या आरे गावात कदम कुटुंबातल्या आत्माराम आणि सुमती यांना 1954 साली कन्या रत्नाचा लाभ झाला. उषा उषा या नावानं तिला ओळख मिळाली आणि कदम कुटुंबात खरा उषक्काल झाला. सागरगोटे, छल्लस यासारखे खेळ या अवखळ मुलीच्या जगण्याचा भाग झाला. तर प्राजक्ताचा सडा वेचताना निसर्गाशी समरस होऊन गेलेली उषा 1972 साली जाधवांच्या घरी दीपा होऊन गेली. तिच्या या प्रवासाचा हा 61 वर्षांचा प्राजक्त सडा. नंतर ती मोठी झाली ना, मोठी झाली म्हणजे 4 त्यावेळी झाली. ती कट घालायची ना, ते कट घालताना असा करताना ती हे खिशात कानातली काढून खिशात घातला. खिशात कुठं पडली का, खिशात टाकताना बाहेर पडली. ते चाफ्याच्या झाडाखाली पडली होती. त्याच्यावर चाफ्याला पान पडला आणि घरात आली. मला समजलं की हिच्या कानातली सांडली. कोणी पोराने सांगत आली, तुमच्या ना उशाच्या कानातली सांडली. मला कशी सांगितली. मग ती आली तेव्हा तिला विचारलं, मला काय गं कशी सांगली कानातली. तर चाफ्या हालना जायचा होता, ती पडली कुठं तुम्हाला माहितीच नाही. मग 2 दिवस झाले. आमच्या शेतात ते राऊत म्हणून आहे ना, नाही ज्या मुलग्याला मिळली तो मी ना आता मला दिग्याला कायच म्हणते, अगं बाया तुझ्या लेकीच्या कानातली माझ्या दिग्याला मिळली आहे. मला काय म्हणतेस काय, आज किती दिवस झाले आता मिळले. म्हणजे हो मिळले. मला म्हणायला आई मला ही मिळले काय बेगड मिळले. बेगड मिळली. कुठे ती दाखव मला बेगड. तर त्याने ती काढून आईच्या हातात दाखवून ती कानातली स्टाफ होती आणि मग ते मुंबईतला काढून घेतली. उषाबद्दल सांगायचं तर उषा ही माझी पाठची बहीण. तिच्या माझ्या 3 वर्षाचं अंतर आहे आणि पहिल्यापासून मन मिळावं, सुस्वभावी होती, कोणाला नाही म्हणायची नाही. 4थी पर्यंत गावी शिक्षण झालं. त्याच्यानंतर मी मुंबईला आलो. परत ती 7वी पास झाल्यानंतर म्हणजे म्युन्सिपाल्टीमध्ये पास झाल्यानंतर ते 8वीमध्ये शारदा आश्रममध्ये गेली. शारदा आश्रममध्ये ती 8वीला नापास झाली. ती परत काय शाळेत गेलेली. दुसरी गोष्ट म्हणजे ती घरात कोणाचंही काम कोणी काय तिला सांगितलं ती सगळ्यांचंच काम करायची, कोणाला नाव मिळत नाही. आणि आमची आजी म्हणजे वडिलांच्या आईच्या पुढ्यातच आम्ही वाढलो. ती काही आम्हाला दम पण द्यायची, पण तिच्या पुढ्याशी आम्ही झोपलो नाही. असं बसलो होतो ते मला ती काही सगळी बडबड करायला लागली. तर मी तिला रागात तो डिस्प्लेस फेकून तिला मारला. चालत होते. मारल्यानंतर तो तिच्या पायाला लागला. ते पायाला लागल्यानंतर मग आमची आजी पिसळली ते पायाला. मला आजीने धरून मारलं. दूध केंद्रापूर्वी आरेचं दूध मिळायचं, बरं मुंबई आरेचं तिथे दूध केंद्रावर मिळायचं. त्याचा आमचा कार्ड होता फणसवाडीत. तर फणसवाडीत कार्ड घेऊन तिथे दूध तिकडून घेऊन यायचं. तर ती सकाळची दुधाला तीच जायची आणि दुधाला तर कार्ड घेऊन गेलं. दुधाला येताना तिला चिराबाजाच्या नाक्यावरती टॅक्सीवाल्याने उडवलं. बाटली फुटली, दूध सांडलं. पण तिथल्या लोकांनी ती ओळखीची असल्यामुळे तिथल्या लोकांनी घरी उचलवलं नाही. तुमच्या व्हायला त्याने ओढलं. तिचा दूध आणायला बंद केलेलं आणि तिथे बंद केल्यानंतर मग ती काय नाही, मग ती घरात लहान असताना इकडे तिकडे सगळे गाव गल्लीतले सगळे लोक तिला लोकप्रिय असायचे, सगळ्यांशी ओळख. आणि त्याच्यापूर्वी सुद्धा अगोदर लहान असताना ते असं कोणी पण तिला उचलून घेऊन जायला, कोण पण खायला द्यायला. खायला मात्र खायची नाही तिथे, पण ती घरीच घेऊन यायची. लग्न 17 वर्षांनी लग्न झालं. आबांचा ज्यांचं काय बोलणं झालं, मागणं आणले त्यांनी आबांनी आणि लग्न जमलं चांगलं जमलं. लग्न चांगलं पडले. मग 17 वर्षांनी लग्न केलं म्हणजे रडायला लागलं. एवढ्यात कशाला माझं लग्न करतेस, असं आलाय ना मागणं आपण करूया. मी 3
तिसरी पास होऊन चौथीला मुंबईला आले. ताई 6वी पास झाली आणि 7वीला मुंबईला नाव टाकलं म्युन्सिपाल्टीमध्ये. आम्ही दोघेही एकदम सकाळी जात होतो शाळेत, दुपारी सुटल्यानं दोघेही मैत्रिणीसारखे येत होतो. आणि थोड्या दिवसांनी तिचं 7वी पास होऊन तिचं लग्न ठरलं. त्या आम्ही मैत्रिणीसारखंच वागत होतो आणि बहीण म्हणून अशी म्हणलं मैत्रिणीच माझ्या आज का तिने मला कधी मारलं नाही का मला कधी ओरडली नाही काय नाही, असं आम्ही चांगले वागत होतो. आणि काही दिवसांनी तिचं लग्न झालं तर मला एकदम घर खायला आलं आणि मी 2 दिवस सतत दादरावर जाऊन रडत होते की माझी मैत्रीण म्हणजे तुटली गेली. मग त्यांचं लग्न झालं. पहिल्यांदा त्यांनी पिक्चरची तिकीट काढली होती, त्यात मला आवडतून माझी पण तिकीट काढली, मला पण नेलं पिक्चर. ताई त्यावेळी 2-3 वर्षाची असेल होते कदाचित. गोरी गोमटी होती, सदृष्ट होते एकदम दक्षुट. आई तिला घेऊन गेली होती मार्केटमध्ये, बाजारात काही वस्तू आणायला आली. त्या दुकानामध्ये दुसरी एक गुजराती बाई होती. तर ती आई ही आम्हाला छोकरीचे मारू छोकरीचे. तर आई घाबरली आमची आणि मग ताई पण रडायला लागली. ताईलाही वाईट वाटलं. शेवटी दुकानदाराने हे करून की बाजू मांडून आमच्या आईकडे ती ताई दिली. तेव्हा आम्हाला ताई सापडली आमची. ताईने कधी कोणाला दुखवलं पण नाही, नेहमी चेहरा हसमुख सगळ्यांची. इव्हन ताई सासरी गेली तरी तिने कसं हे केलं नाही, सगळ्यांची व्यवस्था झाली, जवळून मिळून मिसळून राहिली. आईसोबत मला आवडतं. काय म्हणायला लागलं की आपल्याला ही मुलगी करूया असं म्हणायची. काय नाव आजोबाचा आठवला, हे तुझी मोठी मुलगी आहे ना, मी सून करीन. भाऊ म्हणलं काय हरकत नाही, एका पायावर लग्न द्यायला तयार आहे का. तर ही पण नानी पण आपसातली, तू पण आपसातला. मग तिचं लग्न आपण जमवला. ती सून हुशार, ती माझी मुलीप्रमाण राहिली किंवा माझा आईप्रमाण तिने सगळा केला. काय अजूनपर्यंत एवढा तिचा वय झालाय तरी मला कधीच दुखवलेलं नाही. आज वय माझा 100वा व्हायला आला तरी पण मला ती चांगली बघते. आणि मिलन हे काय कामाला लागलं होतं, सगळं लहान लहान छोटं होतं. छोटं तिने सगळा त्यांचा पालन पोषण पोरांचा तिने केला. दुसरा काही नाही. आपल्याला का तुम्हाला फिरती यायची 2 दिवसांनी 4 दिवसांनी आपल्याला काही सुट नसायची, सगळं ठीक करायची. म्हणून मी अजूनच्या दुनियाला सांगतो, माझी मोठी सून लक्ष्मी आहे. 5 जणी मागून आले, मुलगीची काय मला आठवण आली. काका म्हणजे तिच्या वडिलांकडे म्हणजे भगवंतेचं ज्या वेळेला जेवायला होते त्यावेळेला 1968 साली जेव्हा आपल्याला टिळकनगरमध्ये हाऊसिंग बोर्डचा रूम मिळाला, त्यावेळेला आम्ही इकडे ज्या वेळेला राहायला आलो तेव्हा ती लहान होती. आणि लहान असताना ती काय संध्याकाळी कामाला सुटल्यानंतर तिला घेऊन यायचे किंवा ती आवडीने सगळ्या राहायचे इथं. कळलं का. एक दिवशी असं झालं की एकदा तिला विदाऊट तिकीट घेऊन आले, टिफिन पकडलं, लहान होती, सोडलं, आली आणि येत असायची, बाकीचं काय नाही. ज्यावेळेला काय मी 1968ला ज्यावेळेला आलो 1968 साली, त्यावेळेला कामाला लागल्यानंतर मी पण तिकडे जो मनोहर तिचा भाऊ हा काय यांची आमची म्हणजे लहानपणापासूनची जोडी होती, त्याच्यामुळं मला काय तिकडे जाणे. पण लोकांचा एक समज होता की यांचं काहीतरी आहे आणि लोक नेहमी बोलून दाखवायचे, हा जातो तिकडे किंवा हा करतो तो करतो. पण तसं काही मनात पण नव्हतं. आणि नंतर मग तिच्या मामाने ज्या वेळेला लग्न करायचं ज्या वेळेला विचार केला त्यावेळेला तिच्या मामा आमच्याकडे आले. त्याने रितसर विचारलं, बस उशाला तुमच्या घरी द्यायचं आहे काय म्हणणं आहे. पण त्याला वडिलांची मान्यता नव्हती. म्हटलं की नाही आपल्याला नाही जमणार, मला काही लग्न करायचं नाही काय नाही. मग त्याच्यानंतर ते मामाने गळ घातल्यानंतर मग ते जमून गेलं. 22 मे 1972ला आम्ही लग्न केलं.
स्वतःचा स्वार्थ न साधता सगळ्या गिरांच्या स्वार्थासाठी तिने आपलं जे काय आपलं आयुष्य घालवलं, कळलं का? त्यांना लहानाचं मोठं केलं, ते शिक्षणात सगळं म्हणजे काय तिच्याकडे बघून ते आज आईसारखं मानतात. हेच तुला तुझ्यासाठी फार मोठं. 1967-68 ची गोष्ट असेल. मी त्या गावाला शाळेत शिकत होतो. त्यावेळेला दादा, वहिनी, म्हणजे त्यावेळीची उषा आणि त्या आजची माझी वहिनी हे आले होते. मला काही कल्पना नव्हती, पण त्यावेळेला कळलं की अरे दादासाठी ही वहिनी आपल्याला पाहिलेली आहे. मग काय आम्हाला एक प्रकारचा जो काही आनंद झाला, अरे वा, आपली वहिनी आपल्याला बघायला मिळते आणि एवढी सुंदर छान. नंतर कळलं की हे जे दादाचं आणि वहिनींचं हे कदम आणि जाधव याने आधीच ठरवून ठेवलं होतं. 1972ला दादा आणि वहिनींचं परळला लग्न झालं. परळला लग्न झाल्यानंतर एक वहिनी ह्या जेव्हा आमच्या घरी आल्या, भरपूर माझा तसा संबंध मुंबईला कमी असायचा, परंतु भरपूर वेळेला असं जाणवायचं की मी जेव्हा मुंबईला जायचो तर आमची वहिनी ही कधी बघावी तर फक्त आतमध्ये किचनमध्येच असायची. सकाळी बिचारी 4:30-5ला उठायची. संध्याकाळी आमचे वडील म्हणजे आबा म्हणजे काका हे कधी कधी तर रात्री 8-9, 9:30ला मासे घेऊन यायचे. त्यानंतर ते मासे काही तळायला लागायचे, काही रस्सा करायला लागायचं. बिचारी ते रात्री मासे करून जेवायला साधारण त्यांना 11-11:30 वाजायचे. त्यानंतर भांडी आणि झोपायला विचार केला तर रात्री 1 शिवाय बिचारी झोपायची. लग्न माझं ठरलं आणि 1-2 वेळा आलं ते बाई घरी, म्हणजे बाई म्हणजे तेव्हा मी त्याला वहिनीच म्हणायचे. लग्न होऊन आल्यानंतर मी त्याला वहिनीच म्हणत होते. आणि मग आमचे काका म्हणजे आमचे सासरे काय कसली तुझी वहिनी, त्याला बाई म्हणायचं. तेव्हापासून त्याची बाई त्या मोठ्या आतापर्यंत बाईच आहेत त्या. आणि त्या आल्या त्याच्यात आणि माझ्या वयात फार अंतर नाही आहे, 1 वर्षाचंच अंतर आहे. आणि अशा जावाजावा म्हणून कधीच हे नाही केलं. आम्ही ते बहिणीसारखं किंवा मैत्रिणीसारख्या. त्यानंतर विशाल झाला. मी चेंबूरलाच होते, आईकडे होते. आईकडून मी आपल्या घरीच आले इकडे चेंबूरला 37मध्ये. आणि तेव्हा विशाल हे लहान होता ना, मला अशी खूप भूक वगैरे लागायची. आम्ही दोघीजणी हे करत स्वयंपाक करायचो. चपात्या मी करणार, चपात्या बाई आमच्या शेकायच्या. त्यांना कळायचं की हिला खूप भूक लागली आहे. मग त्या मला गुपचूप द्यायच्या, खाऊन घे आपल्या जेवढं होईपर्यंत खूप उशीर होतो तू म्हणजे त्या म्हणजे एवढं त्यांना म्हणजे हे व्हायचं, जाणवायचं त्यांना. काकांना सकाळी 4 वाजता ते उठायचे आणि त्यांचा तो नेहमीप्रमाणे न्यायचा डबा. तर ती त्यांची वेळ जायची म्हणजे 6 वाजता. मानपूरला डाऊन करून ते विटीला जायचे. असा हा प्रवास होता त्यांचा. आणि घरातून लवकर निघायचे. परंतु डबा हा वेळेवर झाला नाही तर अतिशय ते खूप रागवायचे. आणि डबा जर तयार झाला नाही तर ते विना डबा ते असेच घरातून लगेच जायचे. परंतु संध्याकाळी आल्यानंतर ती 4 शब्द ऐकण्यापेक्षा ते वेळेवरती डबा देणं ही जाम काळजीपूर्वक होतं. परंतु एके दिवशी असं झालं की वेळेवरती डबा न झाल्यामुळे ते तसेच निघून गेले. परंतु त्याच्या मागोमाग निदान स्टेशनपर्यंत वहिनी धावत गेल्या आणि त्यांचा डबा तिथे पोचवण्यात आला. तर वहिनींना किती काळजी आणि जबाबदारी हे त्यांच्या गुणामध्ये कळून आलं. उषा वहिनी म्हणजे नावाला वहिनी, तशी ती माझी मोठी आई. आज त्यांनी खडतर प्रवास इतका केलेला आहे म्हणजे आमचा कधी काय म्हणतात ते म्हणजे शाळेचे कपडे असू दे, म्हणजे अगदी ढुंगण ते सांगण्यात म्हणजे असं आहे की अगदी ढुंगण धुण्यापासून
म्हणजे कपडे घालून शाळेत कसं जाता येईल इतकं त्याने आज आम्हाला बघितलं. जेवढं नानीने केलेलं नाही आहे ते आज वहिनीने केलेलं आहे. आज सकाळी 5चा गजर 4:30चा गजर त्याने कधीही पाहिलेलं नाही. जसं अगदी म्हणजे रात्री झोपायला 1:30 वाजवते, 2:45 वाजवते, पण त्यांचा 4चा ठोका कधी चुकला नाही. गावावर येणारी माणसं म्हणा, आज एवढ्या लोकांचं कुटुंब, आज शशिकाकाचं लग्न होईपर्यंत आम्ही 5 जण, दिनेश, निलेश, हे सगळे त्या लोकांचा एवढा गाडा सांभाळत आज आम्ही वहिनींना मदत केली. म्हणजे वहिनींची ही थोर माया आम्हाला सगळ्यांना लाभलेली आहे. त्याचं दीर म्हणून नाही, पण स्वतःचा सख्खा भाऊ या नात्याने आज आम्हाला वहिनीने इतकं जपलं. देवाच्या कृपेने मला 2 आई मिळाल्या. एक म्हणजे नानी जिने जन्म दिला आणि दुसरी माझी बहिणी जिने मला सांभाळला. मी जवळजवळ 6 वर्षाचा असेल त्यापासून मी वहिनीला ओळखतो. ती आमच्या घरी यायची आणि मला कळायचं की माझी होणारी वहिनी आहे म्हणून. पण तिने त्या 6 वर्षापासून तिने आमचं म्हणजे जसे आई एखादी करते तसं तिने माझं सगळं केलं. आणि लग्न झाल्यानंतर ज्यावेळी ती घरी आली त्यावेळी मी 8 वर्षाचा होतो आणि मला आंघोळ घालण्यापासून ते बाकी सगळ्या विधी म्हणा किंवा शाळेत कपडे घालण्यापासून ते डबा देण्यापासून हे सगळं तिने माझं केलं. आजही मी सकाळी ज्यावेळी आंघोळ वगैरे करतो त्यावेळी साबण ज्यावेळी हातापायांना लावायला जातो त्यावेळी वहिनीची आठवण येते. कारण लहानपणी ती ज्यावेळी मला साबण लावायची त्यावेळी तिचे काम करून कडक झालेले जे हात असतात त्यांनी माझी हाडं दुखायची आणि मी ओरडायचो. तर आजही असा भास होतो की वहिनी म्हणजे साबण लावते की काय. वहिनी आईसारखी असल्यामुळे मी वहिनीला तर आई हाक मारू शकत नाही. त्यामुळे मी माझ्या दोन्ही मुलांना सांगितलं की बाकीच्यांना कोणालाही तुम्ही काकी हाक मारत असाल तरी मोठ्या वहिनीला माझ्या मी मोठी आई म्हणूनच हाक मारायची. मी काहीतरी अंदाजे 7वी किंवा 8वीला होतो आणि आई आणि मी आम्ही लालबागला आजोळी जात होतो. डबल डेकर होती 8 नंबर. लालबाग येईपर्यंत मला काही घाई होती, उतरायची आई थांबत होती. पण काही नाही करता एक स्टॉप गेल्यानंतर मी उडी मारली स्टॉप याच्यामध्ये. आईने एवढी घाबरली होती, आई काही न बघता इमिजिएटली तिने उडी मारली. मला थोडं हँडल लागलं होतं एका बाईकचं, पण आईने पटकन उचललं आणि मला जवळच्या डॉक्टरकडे घेऊन गेले. ती अवस्था बघून आई एवढी घाबरली होती की विचारायची सोय नाही. पण ते इमिजिएटली रिॲक्शन आईचं बघून फार फार भरून आलं होतं. मी कोण या शब्दाची खऱ्या अर्थाने ओळख जर कोणी विचारली तर त्याची सुरुवात जर काय असेल तर तो आई हा शब्द आहे असं मला वाटतं. तशी आई बालपणी आम्हाला फारच कमी मिळाली. कारण एकत्र कुटुंब पद्धती असल्यामुळे घरात आई एकटी करणारी असल्यामुळे आईला सगळ्यांचं करावं लागत होतं. त्यामुळे आम्ही आजी आजोबांच्या टांगाखांद्यावर खेळलो आणि त्यांच्यासोबतच वावरलो. आजी आजोबांसोबत वावरत असताना ते एक जाणवत होतं की खऱ्या अर्थाने कुटुंबाला आई सावरत होती. मागे वळून पाहिलं तर आईसोबत गिरवलेला अक्षर मला आठवतो. शुक्रवारी केलेले चण्याचे अनेक पदार्थ आठवतात. आज मी त्या गोष्टीला खूप मिस करतो. 1983 साली आई, बाबा, मी, नमू आम्ही वाशीला राहायला आलो आणि वाशीला राहायला आल्यावर खऱ्या अर्थाने आम्हाला आई समजत गेली. वाशीला आल्यावर पहिल्याच वर्षी पावसात घरात कंबरभर पाणी हे आमच्यासाठी फार वेगळं होतं आणि ह्याची परिस्थिती कशी हँडल करावी हे काय आम्हाला लहान असल्यामुळे कळत नव्हतं. बाबा कामावर आणि त्या अर्थाने आम्हाला आईनी खूप चांगल्या पद्धतीने सांभाळलं त्या कंबरभर पाण्यात सुद्धा. आणि जेवण करण्यासारखी परिस्थिती नव्हती, पण चहा आणि पाव ह्या 2 गोष्टींवर आपण दिवसभर काढू शकतो याचा धडा पहिला आम्हाला आईकडून. निर्णयात म्हणा किंवा पाठिंब्यात म्हणा आईची कमतरता भासू नये म्हणूनच कदाचित देवाने मला बायको सुद्धा उषा नावाचीच दिली.
लहान असताना बाबा सकाळी लवकर कामावर जायचे. साधारण बाबांच्या कामावर जायची वेळ आणि आमच्या शाळेची वेळ ही साधारण सारखीच होती. परंतु त्यातून वेळ काढून ती माझ्या वेण्या घालणे किंवा डब्बा करणे हे ती एकटीच मॅनेज करायची. ती एवढं कसं मॅनेज करते हे की आश्चर्याची बाब होती. सकाळच्या कामाच्या धावपळीत ती इतकी बिझी होऊन जायची की तिला एवढं सगळं मॅनेज करता करता स्वतःकडेही वेळ नसायचा लक्ष द्यायला. झोप अपुरी असल्यामुळे स्टोव्हवर पाणी ठेवलं होतं आणि त्याला कधी पाणी ते जास्त गरम झालं आणि त्याच्यामुळे तिची घाई झाली आणि ते उतरतानाच तिच्या पायावर पाणी सांडून फोड आले असताना एवढं होऊन पण ती म्हणते तिने त्याच्यातूनच बाबांचा डब्बा, माझा डब्बा किंवा माझं सर्व आवरणं हे तिने त्याच्यामधूनच मॅनेज करून आमची तयारी करून दिली. दिवाळीच्या दिवसातही फराळ करायचा उत्साह आणि तिच्या कामाचा जो थकवा ह्याच्यामधून ती सर्व मॅनेज करून दिवाळीचा फराळ बनवायची. असंच एकदा दिवाळीचा फराळ करता करता रात्रीचा ती शंकरपाळ्या करायला बसली होती. शंकरपाळ्या करता करता तेल इतकं तापलं की तिला स्वतःला पण तिची झोप आवरेनाशी झाली आणि त्याच्यातूनच त्या शंकरपाळ्याचा अक्षय भुगा झाला. आम्ही सर्वजण झोपलेलो. एवढा धूर कसला म्हणून बघायला गेलं तर हा शंकरपाळ्यांचा धूर. तब्येत आता तुझी संभाव आहे. 60 वर्ष झाली आता. काय ह्याची करते आणि मशीन आजी फट टाकून दे. बाळ निघत 60 वर्षाचा आहे तेव्हा माझा तुला आशीर्वाद आहे. हुशार हे वय आता तिची मुलं झाली, सुना आल्या, तिने आता हा आराम करावा आणि कष्टपूर्वक झाल्या. पुढे पुढे राहून काय हे करत नाही. आता हा तुझा आनंद घेण्याचा दिवस आहे. आयुष्याच्या ह्या कालखंडात तिला 61 वर्षाची वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो हे म्हणून. आणि असा त्याच्या पुढे आमच्याकडे प्रयत्न 61व्या वर्षाच्या वाढदिवसाच्या पुढील आयुष्य म्हणून त्यांनी सुखा समाधाने आनंद राहावं आणि अशीच आमची ताई हसून खेळून सगळ्यांची मिळून राहावं आम्ही हीच इच्छा. उषाताईंना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. ताई तू आता लग्नानंतर खूप कष्ट केले, सगळ्यांचं काही काय केलंस, पण आता तुला आरामाची गरज आहे. ताई तू आता 61 वर्षाची झाली आहेस. ह्याच्या पुढील तुझं आयुष्य सुखा समाधानाने जावं. आज योगायोगाने फार चांगला आहे. आज त्यांनी वयाने तशा मोठ्या झाले, मुलं मोठी झाली,
त्याच पद्धतीने आज त्यांचा संसारही व्यवस्थित चांगल्या प्रकारे चाललेला आहे. आणि मेन म्हणजे त्यांना ज्या आज 2 सुना, नातवंड, मुलं ही व्यवस्थित आहे. त्यामुळे जो एक त्यांना पूर्वीचा जो काळ गेला त्याच्यातून त्या भरपूरचं त्यांना आज रिलीफ मिळालेला आहे. तर अशा माझ्या ह्या बहिणीला या 61व्या वाढदिवसानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा. मला 61व्या वाढदिवसाच्या खूप 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 शुभेच्छा. वहिनी आता 60 वर्ष कंप्लीट करत आहेत आणि ते 61 वर्षामध्ये पदार्पण करत आहेत. त्यासाठी माझ्या शुभेच्छा. मोठ्या जाऊबाई म्हणजे आम्ही त्यांना सर्वजण बाई म्हणतो. तर त्यांच्या 61 वाढदिवसानिमित्त माझ्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. वहिनींना माझ्या 61व्या दिनानिमित्त लाख लाख शुभेच्छा आणि परत एकदा मानाचा मुलगा. 61व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. माझ्या लाडक्या बहिणीला आज 61 वर्ष पूर्ण झाली, त्याबद्दल माझ्यातर्फे हार्दिक शुभेच्छा आणि तिला दीर्घायुष्य लाभो हीच इच्छा. बाईंना 61व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आई 61व्या वाढदिवसाबद्दल मनापूर्वक खूप खूप शुभेच्छा. आई, एवढे दिवस तुम्ही सगळ्यांसाठी सगळं केलं. आता तुम्ही तुमच्या तब्येतीची काळजी घ्या एवढंच आम्हाला वाटतं. आई, तुम्हाला 61व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आई, तुला 61व्या वाढदिवसाच्या मनापासून गोड गोड शुभेच्छा. आई, मी तुम्हाला लहानपणापासून बघते. तुम्ही आपल्या कुटुंबासाठी केलेले कष्ट, तुमची मेहनत. तर माझं म्हणणं इतकंच आहे की आता तुम्ही ही सगळी कामं थांबवून स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष द्यावे, बाबांची काळजी घ्यावी. आता तुम्ही 61व्या वर्षामध्ये पदार्पण करत आहात, तर माझं इतकंच म्हणणं आहे की तुम्ही स्वतःच्या तब्येतीची काळजी करावी. आई, तुम्हाला 61व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. हॅपी बर्थडे आजी. आईंना 61व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तुझी आता 60 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि तू आता 61 वर्षामध्ये पदार्पण केलेलं आहेस, तर तुला वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. आई काकी, तुम्हाला 61व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. काकी, तुम्हाला 61व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. काकी, तुला 61व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. बार बार दिन आए, बार बार दिन ये गाए, आप जियो हजारों साल, ये मेरी है आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे डियर आई, हैप्पी बर्थडे टू यू. आईला वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा. आईला 61व्या वाढदिवसाच्या माझ्याकडून खूप खूप हार्दिक शुभेच्छा. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. मोठ्यांना 61व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आईला 61व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. मोठी आई, तुला 61व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आजी, तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. हॅपी बर्थडे. आजी, तुला वाढदिवसाच्या गोड गोड शुभेच्छा. मशेरीकडे जास्त लक्ष देण्यापेक्षा तब्येतीकडे जास्त लक्ष द्या आणि औषधापेक्षा मशेरीचं प्रमाण कमी करा. गोळ्या 2 जास्त खाल्ल्या तरी चालतील, तरी तब्येत तरी सुटेल. उषा, तुला 61 वर्षाच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा.